नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, आज आहे ना, मी माझ्या माहेरी आलेली आहे. अगदी एकच दिवसासाठी. आणि माझ्या माहेरची यात्रा असते, बघू शकता ह्या देवांची. आता पुढे तुम्हाला माहिती पण सांगते मी. आणि त्याच्यानंतर आहे ना, यात्रा असते ती बरोबर आपले दत्त जयंतीच्या दिवशी. 2 दिवस यात्रा चालते. आणि इथे मंदिर तुम्ही बघून घ्या, अगदी मोकळ्यामध्ये इथे मंदिर आहे हे. आणि ह्या देवांची यात्रा असते अगदी दत्त जयंतीच्या दिवशी. आता इथे बघा, एकदम असं मोकळं होतं, गर्दी नव्हती. त्यावेळेसच म्हटलं पहिले आपण जाऊया आणि पहिले नारळ वगैरे फोडून दर्शन घेऊन येऊ. कारण का नंतर आहे ना, खूप म्हणजे खूप गर्दी होती. अगदी इथून हे रस्त्यापासूनच दर्शनासाठी रांगा लागतात. हे बघा. आणि इथे आता आहे ना, सकाळी 10 10:30 वगैरे वाजलेले होते. आणि लगेच मी इथे दर्शन घ्यायला गेली. आता तुम्हाला सांगते मी. आता हे देव आहे ना, 2 जण सख्खे भाऊ आहे, एक मोठा आणि छोटा. आता इथे आहे ना, संपूर्ण माझं बालपण इथे खेळण्यासाठी गेलेलं आहे. म्हणजे लग्नाच्या आधी ना, इथेच मी नेहमी खेळत असायची. किंवा मग माझ्या मैत्रिणी वगैरे, आमची शाळा सुटली की आम्ही ह्या इथे मंदिराजवळ रोजच खेळायला यायचो. सकाळची शाळा असायची आणि त्याच्यानंतर सकाळी शाळा सुटल्यानंतर 12 नंतर इथंच आमचा खेळ चालायचा. आणि इथे चला आता म्हटलं नारळ वगैरे फोडून घेऊया. आणि त्याच्यानंतर इथे बाहेर नारळ फोडून घ्यायचं. इथे बघू शकता, मध्ये नाही नारळ फोडायचं. आणि बाजूने पण खूप सुंदर असा परिसर आहे, हे बघा. आणि त्याच्यानंतर चला बाहेर नारळ फोडायचं. किंवा मग आपले नवस वगैरे असतात, नारळाचे तोरण वगैरे बांधायचे किंवा घंटा वगैरे बांधायचे, नवस असतात इथे. प्रत्येक वर्षी दत्त जयंतीला यात्रा असते माझ्या माहेरची आणि खूप मोठी यात्रा भरते. आता इथे नारळ वगैरे असं हे बघा ह्या पद्धतीने फोडून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आता कोणी 11 नारळांचा नवस केलेला असतो, कोणी 21 नारळांचा नवस केलेला असतो. आणि इथेच मग ते नारळ फोडायचे बाहेर. आणि त्याच्यानंतर इथे बघा, आता दर्शन घेते मी पहिले. हे बघा. आणि सुंदर इथे छोटंसं मंदिर आहे. आता हे देव आहे ना, हे देव इथेच आहे ना. आता माझे पप्पा सांगतात की इथे हे देव आहे ना, इथे सापडलेले आहे. म्हणजे खालून जमिनीमधून ते निघालेले आहे 2 भाऊ. तेव्हापासून मग त्यांनी असं बघितलं वगैरे ब्राह्मणाकडे. आणि त्यांनी ना, गावकऱ्यांनी मग ते देव इथे त्यांनी स्थापना केलेली आहे. हे बघा. आणि हे 2 भाऊ आहे. आणि इथे खूप सारे नवस असतात, नवस फेडण्यासाठी येतात. आणि सुंदर मंदिर त्यांनी बांधलेलं आहे, बघू शकता गावकऱ्यांनी. आणि त्याच्यानंतर आहे ना, हे बघा असं मग नैवेद्य वगैरे पण आपल्याला 11 नैवेद्य 21 नैवेद्य करायला लागतात. आणि इथे बघू शकता, हे बघा. आता हे वडाचं झाड आहे, इतकं मोठं आहे. आता इथे आहे ना, माझं संपूर्ण म्हणजे लग्नाच्या आधी ना मी इथेच खेळायची. आता आम्ही सगळ्या मुली मैत्रिणी वगैरे ना, छोटे छोटे होतो त्यावेळेस आहे ना, इथे याला झोका खेळायचो. आणि ती आठवण आपली कायमचीच राहते. चला तिथे मी छान असं दर्शन घेते. आणि देव बघू शकता किती सुंदर आहे. आणि हे बघा, या पद्धतीने बघा देव आहे. आणि अगदी ज्यांना मुलं वगैरे होती नाही त्यांच्यासाठी पण इथे नवस केला जातो. बऱ्याचशा गोष्टी आहे इथे. आणि सुंदर हे बघा, अर्चितराया आणि परचितराया हे 2 भाऊ आहे. हे बघा, एक मोठा आणि छोटा. आणि ते देव सापडलेले आहे इथे गावकऱ्यांना. तेव्हापासून ते दत्त जयंतीला यात्रा भरवतात. आणि त्याच्यानंतर हे बघा, आता तिथूनच वरती ना अशा छोट्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहे. आता हे बघा, झाड किती मोठं आहे. आता मला आठवत पण नाही तेव्हापासून हे झाड आहे. इकडे छोटंसं पाठीमागे ना शनिदेवाचं मंदिर आहे. आता इथे बघा, त्याच्याच शेजारी ना इथे महादेवाची पिंड पण आहे. इथे नंदी आहे. आणि इथे बघा, हे बघा महादेवाची पिंड आहे. आता इथे पण मी दर्शन घेते. आणि आमचा खेळ म्हणजे इथेच चालायचं, शाळा सुटल्यानंतर इथेच खेळायचं. आणि ह्या मंदिराच्याच पाठीमागे ना खूप मोठी नदी आहे माझ्या माहेरची.
आता तिथे पाठीमागं ना झाडं वगैरे आहे, त्याच्यामुळं तुम्हाला दिसणार नाही, नाही तर दाखवली असती. खूप म्हणजे खूपच मोठी नदी आहे, अगदी जवळच आहे. हे बघा. चला आता मी नारळ वगैरे फोडून घेतलं, देवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा लिंबाचे झाडं खूप आहे इथे, कडुलिंबाचे झाडं आणि झाडांच्या खालीच हे देव वगैरे आहे, त्याचे पहिल्यापासूनच आहे झाडं वगैरे. आणि इथे म्हणजे खूप काही आठवणी माझ्या तर. आणि चला इथे पण हे बघा असे नैवेद्य ठेवायचे असतात. आणि नंतर आहे ना 12 नंतर म्हणजे खूपच गर्दी होणार आहे इथे, अगदी पायऱ्यांपासून लाईन लागते दर्शनासाठी. त्याच्यामुळं मी आहे ना म्हटलं चला पहिले आहे ना माझी आई म्हणे दर्शन घेऊन येऊ म्हणे. तर मग आम्ही दर्शन घेतलं, पहिले नारळ वगैरे फोडला. आता इथे बघा आजूबाजूचा परिसर माझ्या माहेरचा असा दिसतो. आता तुम्हाला इथे दिसणार नाही माझ्या आईचं घर, तुम्हाला मी इथे दाखवते. समोर दिसतं ना, त्या झाडांच्या बाजूला आहे माझ्या मम्मीचं पप्पांचं घर. आणि इथे बघा जवळच म्हणजे देव आमच्या अगदी घराच्या शेजारी आहे. आणि आता त्या झाडांमुळं आम्हाला तिथून दिसत नाही, नाही तर आम्हाला घरातून पण हा देव बाप्पा दिसत असतो. आणि हे बघा इतकं मोठं झाड आहे वडाचं. आणि ह्या पारंब्यांना आम्ही ना खूप म्हणजे खूप झोका खेळायचो लहानपणी, खूप ती आवडच होती आम्हाला पहिल्यापासून. आणि चला त्याच्यानंतर आता इथे आपण आहे ना, आता इथे गर्दी नाही. आणि इथे आहे ना सत्यनारायणाची पूजा वगैरे पण करतात, म्हणजे ते पण नवस बोललेले वगैरे असतात काहीतरी. तर मग इथे पण सत्यनारायणाची पूजा वगैरे पण चालू आहे, बघू शकता. काही काल पण पूजा झाली, काही आज पण पूजा असते. कारण का 2 दिवस आहे ना ही यात्रा चालते. आता यात्रा भरलेली आहे गावामध्ये आणि हा देव आहे ना इकडे ह्या बाजूला थोडंसं. हे बघा इथून दाखवते तुम्हाला देव बाप्पा पण. हे बघा सुंदर आहे छान असे. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथे आता हे नवस आहे. आता हे बघा हे काही नवस अशी आहे, आता ही याला आहे ना दंडवट असं म्हणतात. हा नवस आहे, काहीतरी बोललेलं असेल. हे बघा ह्या पद्धतीने असं संपूर्ण आपलं हनुमानाचं मंदिर आहे, तिथून आपल्याला ह्या पद्धतीने दर्शन घेत यायचं असतं. आणि हे बघा एक काठी असते ती अशी ओढायची, तिथं आपल्याला ह्या पद्धतीने खाली पूर्ण आपलं डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. हे बघा इथे ते दादा आहे ते पण असे घेत आहे दर्शन. आता त्याच्यानंतर इथे बघा 2 दिवस आहे ना गाणे वगैरे चालतात देवांचे रात्रभर वगैरे. आणि हे बघा इथे जे गाणे म्हणतात ना छान असे देवांचे, तर त्यांचे फोटो वगैरे लावलेले आहे. आता इथे आहे ना माझे पप्पा पण आहे, बघू शकता त्यांचा पण फोटो इथे. हे बघा नाव पण मी तुम्हाला सांगते आता. हे बघा हे माझे पप्पा आहे तुळशीराम गुलाब जाधव. कारण का माझे पप्पा पण आहे ना देवांचे गाणे म्हणत आलेले आहे आत्तापर्यंत आणि अजूनही ते म्हणतातच. आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे पहिले आहे ना माझे आजोबा होते ना, माझे पप्पांचे वडील, ते गाणे म्हणायचे. आणि त्याच्यानंतर माझे पप्पांनी पुढं ते चालवलेलं आहे.